बऱ्याचदा आयुष्यात आपण अनेक गोष्टी पाहतो, वाचतो, ऐकतो, काही अनुभवतो आणि त्यातून नेमकं काय घ्यायचं हे आपणच ठरवत असतो. असंच एकदा विचार करताना वाद या संदर्भात माझ्या पाहण्यात एक यजुर्वेद महाजनांची गोष्ट आली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की वादासाठी नेहमी दोन माणसं लागतात. वाद हा तेव्हाच उत्पन्न होतो जेव्हा दोन माणसं एकत्र येतात आणि ते एकमेकाशी संवाद साधतात. पण त्यातील एकाने जर ठरवला मी काही केलं तरी मी वाद घालणारच नाही, समोरच्याला तुला काही म्हणायचं आहे ते म्हण, असं झाल्यावरती वाद हा उत्पन्न होतच नाही किंवा होणारच नाही. या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला हव्यात. या गोष्टींच्याकडे आपण तेवढ्या तटस्थपणे पाहायला हवं. आणि आज याच अर्थाची ममता सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेली मेमरी ही कविता माझ्या वाचनात आली. आज ती मी तुमच्यासमोर सादर करते. घुसमटीला आत ठेवूया, घुसमटीला आत ठेवूया, यापुढे लक्षात ठेवूया, जीव हा जर आपला आहे, जीव हा जर आपला आहे, एकमेकांच्यात ठेवूया. देव झाला जर उजेडाचा, देव झाला जर उजेडाचा, वात अंधारात ठेवूया, ना कळू देताच दुनियेवर, लक्ष आरा मात ठेवूया. यापुढे प्रत्येक धमकीला आपल्या धाकात ठेवूया, यापुढे प्रत्येक धमकीला आपल्या धाकात ठेवूया. हा विषय दोघातला आहे, हा विषय दोघात ठेवूया, हा विषय दोघातला आहे, हा विषय दोघात ठेवूया. त्यामुळे वाद हा कसा आणि कुठपर्यंत घालायचा आणि त्यामध्ये आपण किती सहभागी व्हायचं ही सांगणारी ममता सिंधुताई सपकाळ यांची मेमरी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.